नियोजित आहे की नव्या माणसाला, नव्या उमेदीच्या माणसाला आम्ही संधी देतो. त्यांनाच एक प्रकार म्हणून 23 वर्षाचा मला सगळ्यात लहान वयाचा आजचा उपसभापती म्हणून परभणीला लाभ द्याला. राजेश दादांनी सांगितले की काही नाट्यमय घडामोडी घडल्या, नाट्यमय त्यागाच्या घडामोडी घडल्या. अनेक लोकांना आश्वासन किंवा आदेश दाखवण्यात आला. आता तुमचा जो रुपेश आहे, सगळे आपले मेंबर आहेत. राजकारणामध्ये कोणत्या स्तरावर जावं हे लोक विसरले होते आणि लाखोंचा आम्ही दाखवून सुद्धा आपला एकही पंचायत समितीचा सदस्य फुटला नाही. त्याबद्दल त्यांचा हात जोडून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त. राजकारणामध्ये पदं येतात जातात, पण आपली इमानदारी शेवटपर्यंत कामाला येते. मला अनुभव आहे. तिसरा टर्मचा आमदार असल्यामुळे या गोष्टी तुम्हाला नवीन लोकांना सांगतो. म्हणून ठीक आहे, आता काही लोक म्हणत असतील की आपलं काही नुकसान झालं, पण जी तुमची समाजात वाढलेली आहे ती पैशानं म्हणून आजचं एक चांगलं उदाहरण परभणी जिल्ह्यामध्ये जाणार आहे. एवढं आम्ही दाखवून सुद्धा तुम्ही कुठेही न जाता ते पक्षानं ठरवून दिलेलं कसं आहे. त्यामुळे आज आपला सभापती आणि उपसभापती विराजमान कोणच्या कोणामुळे झाला तर तुमच्यामुळे. त्याचं सगळं श्रेय जे काय आपले पंचायत समितीचे सदस्य आहेत त्यांना जाते. पण त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो, त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. ही पंचायत समिती तशी मोठी पंचायत समिती, त्या पंचायत समितीमध्ये काम करण्यासाठी खूप मोठा वाव आहे. आणि तुम्हाला तर आता काहीच टेन्शन नाही. सत्ताधारी आमदार तुमच्या बरोबरच आहे. आरोप झाला तर या विरोधातला आमदार तुमच्या बरोबर म्हणून जे 5 बोट तुम्ही काही काळजी करायची गरज नाही. एक चांगल्या प्रकारचा फंड राजेश दादा यांच्या माध्यमातून तुम्हाला जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे, पंचायत समितीच्या ताब्यात आहे, महाराष्ट्र शासनाच्या 4 ताब्यात आहे. म्हणून निश्चितच आणि विरोधात आम्ही बसलेला आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. एक चांगलं वातावरण आणि 20 या आत्ताच आमचे महानगर प्रमुख भाऊ नावंदर यांचे आगमन झालेलं आहे. आणि मी जसं बोलत होतो की पंचायत समिती मोठी पंचायत समिती आहे, यामध्ये काम करण्यामध्ये आपल्याला खूप वाव आहे. मग या सगळ्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानं आपण प्रयत्न केले. आता राजकारण खूप दूषित झाले. बाहेर गेले की लोक म्हणतात राजकारणाचं काय खरं, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला समाजकारण करायचं असेल तर राजकारणाशिवाय पर्याय. म्हणून राजकारणामध्ये आपण टिकून राहायला पाहिजे. काही लोक येतील पैशाच्या जोरावर नाचतील पण जातील, पण आपण त्या राजकारणाच्या व्यासपीठावर कायमस्वरूपी लोकांचे काम करत राहिले तर आयुष्यभर आपल्याला कोणी हाणू शकतो. कशा प्रकारचा स्वार्थ न ठेवता सर्वसामान्य माणसाची कामं कशी होती यासाठी आपण प्रयत्न केले. जास्त मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं नाही, फक्त समाजकारणामध्ये आपण जोरात राहिलो तर दुसरे राजकारण सुद्धा आपल्या अवतीभोवती घेतल्याशिवाय राहत नाही सुद्धा ठेवत. पण आपल्या सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. या परिसरातल्या या पंचायत समितीला पुढे केली जाणार नाही एवढंच आश्वासन देतो. आज थांबतो. जय महाराष्ट्र.